ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। जगदम्बा रेणुका एकवीरा अम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। शारदीय नवरात्रोत्सवाचा अतिशय रम्य पावन मंगल असा दिवस आहे आणि काही चिंतन व्हावे आहे तुम्ही। आज जगदंबेचं काही चिंतन करणार आहोत। आलंबन काहीतरी त्यासाठी हवं म्हणून श्री एकनाथ स्वामी महाराज पैठण निवासी शांती ब्रह्म त्यांना म्हणतात। त्यांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला पद नाही आहे, पद त्याला जोगवा असं म्हणतात, अनादि निर्गुणी। यावर आपण काही वेळ साररूप चिंतन करणार आहोत। शारदीय नवरात्राचा कालावधी हा भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये फार महत्त्वाचा मानला आहे। श्रोते, दोन नवरात्र प्रसिद्ध आहेत, एक शारदीय नवरात्र आणि एक वासंतिक नवरात्र, म्हणजे चैत्र महिन्यापासून वर्ष प्रतिपदेपासून। दोन्ही नवरात्र ही जगदंबेचीही आहेत, पण वासंतिक नवरात्र हे प्रभू रामचंद्रांचंही आहे, कारण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशीपासून प्रभू रामचंद्रांचाही जन्माचा उत्सव सुरू होतो आहे। दोन नवरात्र आहेत तशी, पण शारदीय नवरात्राचं एक वेगळं महत्त्व आमच्या संस्कृतीमध्ये आहे। शोध भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा गोपींच्या आध्यात्मिक वृत्तीवरून ओळखून त्यांची भक्ती ओळखून त्यांच्याशी रासलीला केली, ती शारदीय नवरात्रामध्ये म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला केली आहे। आणि त्यामध्ये खूप छान वर्णन शरद ऋतूचा सुरुवातीला आहे, म्हणजे पंचाध्यायी त्याला म्हणतात, रास पंचाध्यायी श्रीमद भागवताचा विषय आहे। पण त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गोपींशी जी रासलीला केली तो हाच शारदीय नवरात्राचा उत्सव कोजागिरीला ती केलेली आहे। भगवान अपिता रात्री ही शरदोत्फुल्ल मल्लिका असं वर्णन व्यासांनी केलं आहे। अत्यंत प्रसन्न वातावरण असतंय, पाऊस बऱ्याच प्रमाणात ओसरला असतोय, सगळे वृक्षवेलींना खूप छान फुलं असतात, मधु मालती केवळा जाई जुई पारिजातक ह्या वृक्षांना भरपूर फुलं असतात, सुगंध असते आणि चंद्राचं शीतल आणि रम्य असं चांदणं सर्वांच्या मनांना प्रफुल्लित करता असा हा शारदीय नवरात्राचा एकंदर कालावधी आहे। आपापल्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येक जण आपल्या घरी म्हणा, शेजारी पाजारी म्हणा, सार्वजनिक ठिकाणी म्हणा जगन्मातेचा उत्सव साजरा करतात। 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रात जी मानलेली आहेत त्या ठिकाणी तर खूप मोठ्या प्रमाणात उत्सव असतोय, पण तरी देखील त्या 3.5 पीठांव्यतिरिक्त पुष्कळ गावांना जगदंबेची मंदिरं आहेत। त्यातली अनेक 3.5 पीठाव्यतिरिक्तही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, जसं अमरावतीची अंबाबाई आहे, एकवीरा देवी आहे, त्यानंतर कोराडीची देवी आहे, सप्तशृंगीत आहेत 3.5 पैकी। अशा अनेक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये सहसा जगदंबेचं मंदिर असतं एखादं, त्याचे काहीतरी इतिहास असतो। जसं आमची गणोजा देवी जी आहे अमरावतीजवळ, ती असं मानतात की ती कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं एक अधिष्ठान आहे। आणि याप्रमाणे जगदंबेचे अनेक ठिकाणी उत्सव अनेक रूपांनी ती व्यक्त झाली। तिची रूपं अनेक आहेत, पण तिचं स्वरूप एकच आहे। आणि आता आपण जे चिंतन करणार आहोत त्यामध्ये जगदंबेच्या रूपापेक्षा तिच्या स्वरूपाचा विचार जास्त आहे। आणि नाथ महाराजांचा ह्या काव्याला जोगवा असं म्हणतात बोलतात। जोगवा शब्दाचा अर्थ नेमका मागणं असाच आहे,
पण तो थोड्याशा गायनातून, नृत्य आविष्कारातून, पायांना थोडे घुंगरू बांधून, आणि अशी पद्धत आहे. आणि सहसा जोगवा हा प्रकार सामान्यपणे जास्त प्रमाणात महाराष्ट्रात रुजलेला आहे. एकनाथपादांची अनेक भारुडं जगदंबेवर आहेत, त्यांची अनेक पदं आहेत. माहूर गडावरती होऊन गेलेले सद्गुरू श्री विष्णुदास स्वामी महाराज यांची जगदंबेवर केलेली अनेक पदं आहेत. रामदास स्वामींनी केलेली पदं आहेत, सर्व संतांनी केलेली आहेत. या सर्व पदांचा इत्यादी आधार घेऊन नवरात्रोत्सवामध्ये, नवरात्राच्या कालावधीमध्ये आपापल्या कुलपरंपरेप्रमाणे जगदंबेची स्थापना करून घटस्थापना करतात. कुठे अजून काही प्रकार, कुठे माळ असते, कुठे दिवा ठेवतात, आणि रोज काही ना काही सकाळ संध्याकाळ तिला जगदंबेला उपासना इत्यादी करून नैवेद्य समर्पण करतात, श्रीसूक्ताची आवर्तनं करतात. पुष्कळ प्रकाराने ज्याला ज्या पद्धतीने उपासना करणं शक्य आहे, किंवा आपल्या कुळामध्ये पूर्वजांनी अशा पद्धतीने उपासना करावी असं सांगून ठेवलं आहे, त्या पद्धतीची घरोघरी ही उपासना होते. जोगवा पाहणार आहोत आपण. बहुतेक सगळ्यांना हा माहिती आहे. साधारण 450 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांच्या सिद्धहस्त लेखणीतून, नुसतं लेखणीतून नाही, अत्यंत प्रासादिक असं स्वरूप हे या जोगव्याचं आहे. भजनी मंडळ असतात गावागावांमध्ये, कीर्तनकार लोक येतात. त्यामुळे जोगव्याचं एक बाह्यंग आधी पाहून घेऊ, आणि मग थोडासा अंतरंगामध्ये शिरण्याचा थोडा प्रयत्न करू. काही शब्दांचा, काही संज्ञांचा थोडा उहापोह करू. 2 अंग असतात कोणत्याही गोष्टीला, एक बाह्यांग असतं, एक अंतरंग असतं. जोगव्याला बाह्यांग आहे. भजनामध्ये सुद्धा भजनी मंडळ असले की जोगवा म्हणतात. नवरात्रोत्सवात तर अवश्य म्हणतातच. कारण साधारण संगीताची साथ असली, तबला, पेटी, व्हायोलिन, बासरी वगैरे, की ते छान खुलतं, प्रसन्नता अजून वाढते. आणि देवाला गायन प्रिय आहे, सर्व देवतांना प्रिय आहे. धन्य ते गायनी कळा, ह्याप्रमाणे संगीतात आणि काही ठिकाणी त्याचं नृत्यही करतात. आणि जोगवा मागताना गायन आविष्कारासह नृत्यही केलं जातंय, अशी पद्धत आहे. खरं म्हणजे जोगवा मागणाऱ्या जोगिनी ज्या असायच्या त्या जोगवा मागायच्या. बाह्यांगामध्ये बोलतोय, पण कीर्तनकार आणि भजनातही मागितला जातो. मागणं आहे काहीतरी, आणि कीर्तनाची एक पद्धत म्हणून कीर्तनकारांनी हा जोगवा म्हटला. कुठेही कीर्तन हो, तर त्याला ते मागितलंय काहीतरी. तर जगदंबेचा प्रसाद, जोगवा जगदंबेला मागायचं आहे, ती काहीतरी प्रसाद देईल ना, प्रसन्न हो. कारण देव दयाळ असं तुकोबांचा अभंग आहे. दयाळू आहे, कृपाळू आहे. भक्तांनी प्रेमपूर्वक, श्रद्धेने, मनापासून जर उपासना केली असेल तर देव त्याचं फळ देतो, जगदंबा देते फळ त्याचं. त्यामुळे प्रसादरूप त्या कीर्तनकाराला, भजनाच्या प्रमुख भगिनीला किंवा पुरुषाला जोगवा अर्पण करण्याची पद्धत आहे. म्हणजे काहीतरी धान्य आणायचं, ते एका भांड्यात ठेवायचं, त्यात काही दक्षिणा ठेवायची, काय 5, 10, 15 रुपये जशी आपल्याला परवडेल अशी, तुळशीचं पान ठेवायचं, आणि ह्या जोगवा गायन करत असताना त्याच्याजवळ ती ठेवायची दुर्डी. त्याला तो प्रसाद आहे जगदंबेचा, आणि ते स्वीकारतातही. काही तर पायात चाळ बांधूनही कीर्तनकार सुंदर नृत्य करतात जोगव्यावरती. हे त्याचं बाह्य अंग आहे. आणि अंतरंगामध्ये आता जाण्यापूर्वी एकदा या जोगव्याचे सगळे शब्द तर आपल्या सर्वांना नक्की माहिती असतील अशी माझी श्रद्धा आहे. कारण 350-450 वर्षापासून हा जोगवा गावोगावी, घराघरात किमान या नवरात्र काळात तरी गायलाच जातो. आणि त्याशिवाय भजनाची सांगताही होत नाही. म्हटला जातो, शब्द आधी पाहून घेऊ आणि त्यानंतर काही पदांचा विचार करण्याचा प्रयत्न करू. अनादि निर्गुणी प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा मागेन. असं ध्रुपद आहे. पुढे 5 कडवे आहेत, पण संपूर्ण 5ही कडव्यांचा अर्थ अत्यंत अध्यात्मपर आहे. जीव ब्रह्म ऐक्यापर्यंत तो अर्थ नाथ महाराज आपल्याला नेऊन पोहोचवतात. आधी आहे तसं पूर्ण वाचून घेऊ, आणि त्यानंतर एक एक कडव्यामधले काही भाव कसे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिलं कडवं आहे, द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीसी जाईन, आईचा जोगवा मागेन. दुसरं कडवं, नवविध भक्तींच्या करीन नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा,
दंभ सासरा सांडीन कुपात्रा आईचा जोगवा मागेन. तिसरं कडवं आहे. पूर्ण बोधाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीन मी दरडी. मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी आईचा जोगवा मागे. आता साधणी झाले मी निस्संग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. काम क्रोध हे झोडियेले मांग केला मोकळा मार्ग मी सुरंग आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मी मागे. शेवटचं चरण आहे. ऐसा जोगवा मागुनी ठेविला जाऊनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. एकनाथ महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे की ते आपल्या सद्गुरूंचं स्मरण आणि सद्गुरूंची आठवण केल्याशिवाय तो अभंग पूर्ण नाही करत. म्हणून प्रत्येक अभंगामध्ये त्यांच्या एका जनार्दनी, स्वतःला एका म्हणतात, एकनाथ नाव आहे त्यांचं, जनार्दनी, जनार्दन स्वामी महाराजांचं नाव आहे, त्यांचे सद्गुरू. आणि प्रत्येक अभंगात म्हणा किंवा त्यांचे जे ग्रंथ आहेत, बरेच ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिले, अभंग लिहिले, भारुडं लिहिले. प्रसिद्ध ग्रंथांपैकी श्री एकनाथी भागवत म्हणजे श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाच्या 11व्या स्कंदावरती एकनाथ महाराजांनी केलेली प्रदीर्घ म्हणजे जवळजवळ 21,000 ओव्यांची टीका, त्यानंतर भावार्थ रामायण, कितीतरी आध्यात्मिक गवळणी, कितीतरी आध्यात्मिक पद, अभंग, या सगळ्यातून नाथ महाराजांनी खूप 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 उपदेश समाजाला केला. आणि संतांचे जे कार्य शास्त्रांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे एकनाथ महाराजांचा किती अधिकार होता महापुरुषाचा. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्या या रूपात येऊन 12 वर्ष नाथ महाराजांची सगळी सेवा केली. याहूनच त्यांचा अधिकार आपल्याला लक्षात येतो की भगवान तिथे सेवेकरी म्हणून राहिले. त्यात नाथ महाराजांवर त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने जो काही प्रासादिक वर्षाव झाला त्यातले हे सगळे शब्द आहेत. आणि संतांच्या बोलण्याला माऊलींनी एका ठिकाणी छान वचन आहे ज्ञानेश्वरीमध्ये की असं त्यांना बसून लिहावं लागत नाही. वास्तविक एकनाथ महाराजांचा प्रपंच ज्याला आपण म्हणतो हा अतिशय समृद्ध आहे. गिरिजाबाई त्यांच्या धर्मपत्नी आहेत, काय असं दारिद्र्यात वगैरे नाही आहेत, समृद्ध आहेत, संपन्न आहेत, पण कधीही त्यांनी आपलं धर्माचरण सोडलं नाही. आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हे ब्रीद काही सोडलं नाही. आणि त्या पद्धतीने वर्तन करीत असताना अनेक काव्य त्यांच्या मुखातून भगवंतांच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने पुष्कळ काव्य आलं. त्यातलं एक काव्य आहे 5 कडवी 1 ध्रुपद. आपण ऐकलं ते आत्ता, आणि ऐकलं काय मला नक्की कल्पना आहे की आपणा सर्वांनाही ते मुखोद्गत असेल. पण काय होतं, खूप वेळा बाह्यांगामध्ये आपण खूप रमतो सगळेच. बाह्यांग मगाशी बोलल्याप्रमाणे सगळे भजनात म्हणणं, कीर्तनात म्हणणं, जोगं अर्पण करणं, टाळ मृदंग यात आपण रमून जातो. आणि सहसा फार विरळे त्याप्रमाणे प्रयत्न करतात. पण त्या जोगव्याचा नेमका अर्थ काय आहे, जोगवा म्हणजे काय, कोणी मागायचा, कशासाठी मागायचा, ह्या संकल्पना त्या जोगव्यातले काही शब्द घेऊन आपण थोडा वेळ चिंतन करून समजून घ्यायचा प्रयत्न करू. माऊलींचे सुंदर ओवी आहेत ज्ञानेश्वरीत की संत कसे लिहितात. तयांचे बिसाट शब्द पहा, सहज, बिसाट म्हणजे सहज. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान होवावे श्रीराम. सच्चिदानंद स्वरूप परमात्म्यांच्याच मुखातून, जशी भगवद्गीता ईशवाणी आहे, देववाणी आहे, परमेश्वराची वाणी आहे, श्रीमद भागवतात हे भगवंतांचं बोलणं जास्त आहे. ही सगळी देववाणी, ईशवाणी ही तशीच नाथांच्या मुखातून आलेली ईशवाणी आहे. बरेच काही महत्त्वाचे शब्द ह्या जोगव्याच्या निमित्ताने आपल्याला त्याचा थोडं चिंतन अभ्यास करायचा आहे. आणि परमार्थामध्ये एक संकल्पना आहे, रामदास स्वामींनी ती मांडली आहे. जर अंतरंग उपासना किंवा अंतरंगात जर प्रवेश इव्हन काव्याचा करायचा असेल तर काही पारमार्थिक संज्ञा किंवा शब्द आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्याशिवाय त्याचा नेमका पारमार्थिक किंवा आध्यात्मिक अर्थ काय आहे, काय उपदेश आहे आपल्याला, याची आपल्याला जाणीव तेवढी होत नाही. मला माहिती आहे सर्वांविषयी मी बोलू नाही शकणार आहे. अनेक जण अभ्यासक आहेत, चिंतन करणारे आहेत, मनन करणारे असतील.
करीत असतील, झालं असेल पूर्ण चिंतन, त्यांना पूर्ण बोधही झाला असेल, पण तरी सर्वसामान्यपणे असं पाहिलं जातं की अर्थाच्याकडे पाहिल्या जात नाही. आणि समर्थांनी वर्णन केलं दासबोधात, अर्थ सार भाषा पोचट, सगळं अर्थामध्ये आहे. नाही तर कसं होतं माहिती आहे का, तुकोबांचा अभंग आहे, चंदन भार वाहे खरं, परी तो नेणे सुवासाचे थार. दृष्टांत दिला आहे तुकोबांच्या अभंगामध्ये की चंदनवार एखादं खरं म्हणजे गाढव, त्याच्या पाठीवर जर चंदनाची सगळी लाकडं तोडून खूप भार व्हायला म्हणजे ओझं दिलं, भार म्हणजे ओझं, चंदन भार वाहे खरं, परी तो नेणे सुवासाचे साथ. त्याला सुवासाची काय घेणं ते नाही. त्याच्या मालकाने त्याला काठी मारली की तो जिथे पोचवाय तिथे पोचून देईल. तो असं म्हणत नाही की माझ्या पाठीवर आहे चंदनाची लाकडं, काय सुवासिक आहेत, त्याला काय घेणं नाही. दृष्टांत दिला आहे. आणि म्हणून रामदास स्वामींनी मुद्द्याचा समारोप एका ठिकाणी केला आहे की हे समजून घ्यावं, परमार्थ जाणवणी करावा, परमार्थ जाणवणी करावा. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, येरते उरले करंटे पुरुष शिरा. त्याप्रमाणे संतांच्या सहज बोलण्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला ते हितासाठी करता ते लक्षात येतं. सहज बोलणे हितोपदेश. ह्या अभंगामध्ये जो जोगवा आहे त्यामध्ये काही खूप चांगले शब्द आहेत ज्यांच्या आपल्याला थोड्या थोड्या संकल्पना आपल्या वेळेत समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू. पहा किती किती छान छान शब्द आहेत या जोगव्यामध्ये. पहिल्यापासून एक अनादी शब्द आहे, एक निर्गुणी शब्द आहे, एक मोह शब्द आहे, त्रिविध ताप हा शब्द येतो, निर्वाणी शब्द येतो, जोगवा शब्द, ध्रुपदात एवढे शब्द येतात. मग द्वैत शब्द येतो, बोध शब्द येतो, भेद शब्द येतो, नवविध भक्ती शब्द येतो, दंभ शब्द येतो, पूर्ण बोध शब्द येतो, आशा तृष्णा शब्द येतो, मनोविकार शब्द येतो, कुरवंडी शब्द येतो, अद्भुत रसाची शब्द येतो, विकल्प शब्द येतो, कामक्रोध शब्द येतो, सुरंग हा शब्द येतो, नवस शब्द येतो, महाद्वार शब्द येतो, एकपणे हा शब्द येतो आणि जन्म मरणाचा फेरा हा एक शब्द येतो. किती शब्द झाले. या सर्व शब्दांच्या जर संकल्पना आपण शास्त्रीय जसं वेदांना अपेक्षित आहे किंवा जसं भगवद्गीतेला अपेक्षित आहे किंवा आमच्या धर्मग्रंथांना अपेक्षित आहे म्हणूया, संतांना अपेक्षित आहे, नुसतं अपेक्षित नाही, ह्या पद्धतीने संतांनी वागून दाखवलं आहे. सद्गुरूंनी संतांनी याप्रमाणे आचरण करून मिळवलं आहे. आपण अर्थाकडे आता जाण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये नाथ महाराजांनी जे मागितले तिथून सुरुवात करू की या संपूर्ण जोगवा मागितल्यानंतर म्हणजे मी मागतो आहे जगदंबे तुला. आता कोण मागतोय, कोणाला मागतोय हा विचारात करूया आपण. पण एकंदर समारोपीय चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, ऐसा जोगवा मागुनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एका जनार्दनी एकपणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. असं चरण मगाशी म्हटलं आपण. ह्यामध्ये ह्या जोगव्याची समाप्ती आहे. आणि जन्म मरणाचा फेरा चुकवला किंवा एका जनार्दनी एकपणे देखिला, सारखे शब्द आहे. एकपणा जेव्हा होतो तेव्हा साहजिकच जन्म मरणाचा फेरा चुकला जातो. ह्या चरणाचं आधी थोडंसं चिंतन करू आणि मग पहिल्या चरणापासून जिथे जिथे आपल्याला जास्त थांबता येईल चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण अशा सगळ्या संकल्पना जर आपण समजावीत गेलो तर एकनाथ महाराजांना आम्हाला नेमकं या जोगव्यातून काय द्यायचं आहे, साधकाला, उपासकाला, ज्याला खरंच काहीतरी करायचं आहे, नरतनुचं ध्येय ज्याला कळलेलं आहे, मनुष्य देहात आल्यानंतर मला खरंच काय करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे हे ज्याला कळलं आहे, संत संघात बसून शास्त्रकर्ते वाचून कुळधर्म कुळाचार करून आईवडिलांच्या आशीर्वादाने असं ज्याला कळलेलं आहे त्याच्यासाठी आपलं बोलणं चाललं आहे. आणि म्हणून साधकदशेतलं आपलं आचरण दुरुस्त होण्यासाठी, साधना उन्नत होण्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. चरण इथे आहे, हा जोगवा मागुनी ठेविला. पहा याच्यात नवस शब्द आहे आणि तो महाद्वारी फेडिला असा आहे. नवस शब्दाचा अर्थ कळतो आपल्याला. अनेक लोक नवस बोलतात कारण काही संसारात त्रुटी आहे, न्यून आहे, कमी आहे आणि दुःख यातना आहे, मनासारखं होत नाही आहे, प्रारब्ध अनुकूल नाही आहे. अशा वेळी घालू देवावरी भार चुकीचं नाही आहे.
कारण देव किंवा देवी ते देऊ शकतात. देव किंवा देवी हे एकच आहेत हा मुद्दा आपण पाहणार आहे थोड्या वेळाने. कारण हे मागणं देवीला सुरू आहे. आपण देवाबद्दल बोलतो आहे. देव देऊ शकतो. दिव धातू आहे तिथे प्रकाशित करणे किंवा देणे असा अर्थ आहे. त्याच्या स्वरूपाचा विचार येणारच आहे आपल्या पुढे. पण नवस शब्दाचा आधी अर्थ समजून की आपल्याला जे न्यून आहे, त्रुटी आहे, माझ्या प्रपंचात आहे, पारमार्थिक वळणामध्ये माझ्या उपासनेत काही न्यून आहे, पुढे जात नाही उपासना, रेंगाळती आहे, एका जागी स्थिर आहे. तर काहीतरी मग देवाला नवस म्हणजे काहीतरी कबूल करणं की असे प्रकार होतात कधी. देवा यांची बदली या गावाहून इथे होऊ दे, मी 5 अक्कलकोटच्या वाऱ्या करीन किंवा सज्जनगडच्या 5 वाऱ्या करीन, आळंदीच्या 11 वाऱ्या करीन की गजानन महाराजांच्या शेगावच्या 5 वाऱ्या करीन. असा नवस बोलतात ना लोक. नवस म्हणजे देवाला काही कबूल करणं की असं 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 झालं देवा तुझ्या कृपेने, हे अनस्यूत आहे. तर मी तुझ्या दारी येऊन नवस फेडेन. म्हणजे तुला जे सांगितलं आहे मी वाऱ्या करीन किंवा हनुमंताच्या मंदिरात जाऊन केलं असेल तर तुला चांदीचे डोळे देईन किंवा तुला सोन्याची अंगठी देईन, सोन्याचा गोप देईन, जगदंबे होऊ दे. हे देव कृपाळू आहे. त्यामुळे आधी नवस बोलल्या जातो आणि मग ते कार्यसिद्धीला गेल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे भगवतीनी ते दिल्यानंतर तो नवस फेडायचा असतो. कारण नवस आपल्या डोक्यावर ठेवून जाऊ नये. नवस बोलला असेल तर फेडावा. आणि थोडक्यात समजून घेऊ की नवस बोलणे हा साधारण सकाम भक्तीचा प्रकार आहे. पण तरी देखील सकाम भक्तांच्या कामना मी पूर्ण करतो असं भगवान बोलले. भगवद्गीतेतही बोलले, एकनाथी भागवतातही आहे. आणि केव्हा तरी एकदा त्या भक्ताला मी सकाम म्हणजे काही मागण्याकरता म्हणून भक्ती करणारा, त्याला मी काहीच न मागण्याकरता जी भक्ती केली जाते, निष्काम भक्ती, काही नाही, तुला योग्य वाटेल ते देशीलच तू, न मागता केली गेलेली अशी सुद्धा भक्ती व पुढे त्याच्याकडून होऊ लागते. पण नवस बोलणे या प्रकारामध्ये काहीतरी देवाला कबूल करून ही गोष्ट देवाने पूर्ण केल्यानंतर मग नवस फेडायचा असतोय देवाच्या द्वारी जाऊन. आणि या ठिकाणी नवस शब्द कळाला कारण मला नरदेहात येऊन काय करायचं आहे. खरं नाथ महाराजांना नव्हतं माहिती काय, त्यांना माहीत होतं. ह्या जोगव्याच्या माध्यमातून एकनाथी महाराज भक्तांना, उपासकांना, साधकांना शिकवतात की देवाकडे नेमकं काय मागितलं गेलं पाहिजे. मागणं त्याला मागावं हो नेहमी की जो देऊ शकतो. जे देऊ शकत नाही त्याला काय मागायचं आहे. उदाहरण म्हणून बोलतोय सहज. मी एका दुकानात गेलो, मला हवं होतं मीठ. दुकान खूप मोठं होतं, होलसेलर, नुसती साखरचे सगळे पोते भरलेले. त्यांचा विक्रीचा व्यवसाय फक्त साखर, दुसरा पदार्थ नाही. मी काय बाहेरचा बोर्ड वाचला, दुकानात गेलो आणि त्यांना म्हटलं की मला 1 किलो मिठाचं एक पाकिट द्या. तर ते शांततेने म्हणाले नाही आम्ही मीठ नाही विकत, कारण आमच्याजवळ नाही आहे, आमच्या दुकानात नाही आहे, तुम्ही दुसरीकडे बघा. मुद्दा सुरू आहे आपला. ज्याच्याजवळ जे नाही तो देऊ शकत नाही. आणि इथे महाद्वारी जाऊन नवस फेडला. मग महाद्वार शब्दाची संकल्पना समजून घ्या. आपण देवदर्शनाशी जावे, महाद्वार ओलांडावे अशी समर्थांची ओवी आहे. खऱ्या देवाचं दर्शन किंवा कृपा, परिपूर्णता जर हवी असेल तर महाद्वार हे संपूर्ण साधनेचं महाद्वार कुठे आहे, शरणागती आहे, ते ओलांडायचं. आणि त्यानंतर सद्गुरू किंवा देव तिथे बसलेलेच आहे, त्याला महाद्वार म्हणतात. आणि महाद्वार ओल्यानंतर भगवतीची, जगदंबीची, देवाची किंवा सद्गुरूंची पूर्ण कृपा होते. म्हणून महाद्वार ओलांडावे. मी नवस बोललो होतो हे जगदंबे, आता म्हणू आपण जगदंबे या अर्थाने, हे जगदंबे मी नवस बोललो होतो, ते पूर्ण झालं. काय 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 झालं ते वरच्या चरणांमध्ये आहे. आशा तृष्णा गेल्या, कामक्रोध गेला, द्वैत गेलं, त्रिवेद ताप तुझ्या कृपेने केले, मी करत गेलो सगळं. हे पुष्कळ गोष्टी दिल्या आहेत. या सगळ्या गेल्यामुळे आणि ह्या सगळ्या असेपर्यंत मला तुझ्या घरी येण्याकरता सुरंग लावता येत नव्हता. पुन्हा सुरंग शब्द आलाय. सुरंग शब्दाचा अर्थ समजून घेऊ. सुरंग म्हणजे भुयारी मार्ग पूर्वी असायचे. शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये असा सुरंगाचा मार्ग असायचा. इथून त्या किल्ल्यावर गुप्तपणे खालून जाता यावं. आम्ही ज्या गावी राहतो अमरावतीला, तिथे एक सुरंग आहे. कौंडिण्यपूर जगदंबेचं माहेर रुक्मिणी देवींचं, तिथून अंबादेवीच्या मंदिरात येण्याकरता एक
सुरंग मार्ग म्हणजे भुयार मार्ग होता. पण त्या सुरंगाचा दृष्टांत दिला आहे. जाऊनी महाद्वारी नवसमया फेडीला, पण सुरंग कोणता आहे? मी काम क्रोध यांना काढून टाकलं, विकल्प याला काढलं, आणि मी निस्संग म्हणजे संग शब्दाचा अर्थ आसक्ती असावा. आसक्ती विरहित झालो, आणि त्यामुळे आता आसक्ती असताना त्या मार्गातून येता येत नव्हतं. आता आसक्ती नाही, कामक्रोध नाही, आशा तृष्णा नाही, तीव्र ताप नाही, मार्ग मोकळा झाला, आणि म्हणून मी तुझ्यापर्यंत येऊ शकले आहे, असं त्या चरणाचा अर्थ आहे. आणि त्यामुळे परिणाम काय झाला? शेवटचं चरण फक्त तपासतोय सध्या आपण. जन्म मरणाचा फेरा चुकविला. या जीवाच्या मागे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असं श्रीमद आद्य शंकराचार्यांचे काव्य आहे. जन्म मरण परंपरा संपली असं म्हणते, संपते आहे, किंवा मोक्ष मिळाला, दोन्हीचा अर्थ एकच आहे. मोक्ष ज्याला झाला तो बंधनातून सुटला, मोक्ष जयाशी झाला तो बंधनातूनही सुटला. दासबोधात लिहूया. आणि बंधन काय आत्म्याला बोलू नये श्रीराम, आत्म्याला काय बंधन आहे? बंधनातून सुटला आणि म्हणजेच मोक्ष प्राप्त झाला. आणि म्हणजेच याचा अर्थ जन्म मरणाचा फेरा चुकविला. म्हणजे मला आता जन्म नाही, मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. आणि जन्म नाही म्हणून मृत्यू नाही, कारण ज्याला जन्म असतो त्याला मृत्यू असतो. त्यावेळी जन्म मरणाचा फेरा हे जगदंबे आई तुझ्या कृपेने मी महाद्वार ओलांडलं, साधनेचं महाद्वार ओलांडलं, तुझ्या गाभाऱ्यात प्रविष्ट झालो. महाद्वार ओलांडलं ना एखाद्या मंदिराचं, फार ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ देत नाही, पण आपण कल्पनेने करूया. आता पूर्वी जाऊ देत असत, अजूनही काही ठिकाणी जसं आळंदीला अगदी गाभाऱ्यात जाऊ देतात, माऊलींच्या समाधी जाऊ देतात. ते महाद्वार तिथपर्यंत जाण्याला काही अडीअडचणी आहेत ना? रांग लावा, क्यू लावा, हातात हे घ्या ते घ्या, इकडून एक मार्ग इथून एक मार्ग, वारीत वगैरे असं करून करून तिथपर्यंत आलो. पुष्कळ अडचणींना तोंड दिलं, वारीत 1.5 तास उभं राहिलो. आणि मग आता अगदी उंबरठा आला, ते महाद्वार ते ओलांडले की मग माऊलींच्या समाधी चरणावरती मला डोकं ठेवता येतं. महाद्वार म्हणजे साधनेचा शेवट. आधी देवाचे ओळखावे, मग महाद्वार ओलांडावे, अशी ओवी येतात बघा. आणि त्याप्रमाणे शेवटच्या चरणाचा विचार करताना आपण इथपर्यंत आलेलो आहे की मी महाद्वार ओलांडलं, नवस फेडला. आता मी बोललो होतो की असं जर झालं तर मी तुझ्या दर्शनाला येईल, किंवा जे काही मागितलं असेल मागणं ते पूर्ण करतो. मग इथे येऊन नवस फेडला गेला महाद्वार ओलांडल्यानंतर. आणि एका जनार्दनी शेवटचं चरण सुरू आपलं, एकपणे देखेला. आता गंमत आहे इथे सगळी. या एकपणे शब्दामध्ये अद्वैत सांगितलं आहे. एकनाथ महाराज म्हणा, रामदास स्वामी म्हणा, माऊली म्हणा, हे सगळे भागवत संप्रदायाचे संत अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करतात. त्यांनी ते अवलंबिलेलं आहे, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अंगाने विचार करताना एकपणा, पुढे द्वैत शब्द येणारच आहे. द्वैत संपलं, काहीही दुसरा पदार्थ आता दृष्टीला नाही. एक फक्त परमात्मा आणि मी, असे दोनही नाही. कारण जोपर्यंत दोनपणा आहे, दोनपणा जगात पुष्कळ आहे, सगळा व्यवहारच जगाचा दोनपणाने आहे. आणि हा दोनपणा किंवा द्वैत आपणच शिकवतो नवीन पिढीला की हां तुझं दप्तर आहे, तुझी पेन्सिल आहे, तुझी शाळा आहे, तुझी बस आहे. आता दोन झाले का नाही? द्वैतपणाचं शिक्षण व्यवहार काळामध्ये सर्व प्रजेला दिल्या जातं आहे, पण परमार्थात नाही चालत द्वैत. त्या सुरंग मार्गातून जाताना एकच घ्यावं लागतं, एकच असतं, एकच घ्यावं लागतं, जाताना एकटं. म्हणजे वेदांत शास्त्राची संपूर्ण याची एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया किंवा सिद्धांत आहे. जीव हा साधनेसाठी अत्यंत स्वतंत्र आहे. उद्धरेत आत्मनात्मानं आत्मा नमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू त्रिपुरात्मना आपला दापायचं. ज्यातीच्या जी साधना ज्याने त्याने करून त्यांनी परिपूर्ण अवस्थेला पोचायचं, असं परमार्थ शास्त्राचं अद्वैत तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे एका जनार्दनी एकपणे देखिला. जगदंबे आता नाथांच्या आरतीमध्येही वर्णन आहे हो. एकनाथ महाराजांनी भगवान दत्तात्रेयांची जी आरती केली आहे श्रोते, आपण म्हणतो ना नेहमी,
मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त जाण. मी तूपणाची, बस हे मूळ द्वैत एवढंच आहे, मी आणि तू. म्हणजे मी भक्त आणि तू देव किंवा देवी, हेच मुळातलं द्वैत आहे शेवटचं. बाकी सगळा व्यवहारकालीन सगळा पसारा द्वैताचा आहे. द्वैत पसारा, द्वैत पसारा. आणि त्यामुळे हा सगळा द्वैत पसारा जगदंबे तुझ्या कृपेने संपून मी आता हे सगळं तुझ्याशी एकरूपाने तुला शरण आलेलो आहे, एकरूप झालेलोच आहे. उपनिषदात एक वाक्य येतं, श्रुती आहे, सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यं तत्व त्वमेव तत्. अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्म जे तत्व ब्रह्मवस्तू आहे, तत् जे आहे, त्वमेव तत्. नुसतं असं करून श्रुती माऊली थांबली नाही की अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्मतर जे तत्व आहे ते, पण ते तूच आहेस. त्या तत्वाचं वर्णन तर ते आहेच, पण त्वमेव तत् असं जे वर्णन आहे हे एकपणेची आपण घडी पाहून घेत आहे. एकपणे म्हणजे आता दोन नाहीच. फार सुंदर तुलसीदासांनी एक दोहा लिहिला आहे की एक मुंगी दृष्टांत देऊन समजावून सांगतात की दोनपणा कसा नाही, एकच फक्त चालतं परमार्थ, एकच, एक देव एक गुरु, आणि ते एकरूप ऐक्यात आहे म्हणून. मग एक देव, मग एक देव, एक गुरु, एक देवी, मग पुन्हा तीन झाले ना, असं नाही. ते सगळे ऐक्यात आहेत, ते तिन्ही एकरूपच आहेत. भेदकाळी जगदंबेची अनेक रूपं आपल्याला आहेत. दुर्गा आहे, सावित्री आहे, वैष्णवी आहे, कल्याणी आहे, अंबा आहे, एकवीरा आहे, हे सगळे त्याची रूपं आहेत. पण स्वरूपाच्या दृष्टीने जगदंबा एकच आहे आणि ती सुद्धा परमात्म्याशी ऐक्यात आहे. थोड्या वेळी तो विचार येणार आहे. अनादि निर्गुणी आपण पहिल्या चरणावर जेव्हा येऊ तेव्हा त्याचा अर्थ पाहू आपण. एकपणेसाठी एकपणा तुलसीदासांचा आपण एक दोहा पाहणार आहोत. दृष्टांत दिला आहे, चीटी चावल ले चली. एक मुंगी, चीटी म्हणजे मुंगी, ती आता ती किती लहान हो, तिला तांदळाचा एक दाणा दिसला आणि तिला वाटलं घेऊन जाऊ घरी, आपले मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी कामात पडेल. तिने तो घेतला आणि घरी घेऊन जायला लागले. चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. आता आली पंचायत. दोनपणा एकपणा आपण थोडासा या दोह्याच्या अनुषंगाने शिकतोय. चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. तुलसीदास ने कबीरांचे कहत कबीरा दो ना मिले. इथे दोन नाहीच मिळत, एकही ले दाल. हे बघ बाई, तुला आता डाळचा दाणा दिसला, तांदूळाचा दाणा तो घेऊन चाललीस, पण तुझी काय साथ योग्यता आहे? तू दोन तर उचलू शकणार नाही, तुला दोनपैकी एक घ्यावं लागेल. डाळ हवी आहे का, डाळीचा दाणा हवा आहे का? मग तू तांदूळाचा दाणा खाली टाकून दे. मग तुला तांदूळच घरी न्यायचा आहे का? मग डाळ जरी दिसली तरी त्या डाळीच्या दाण्याला उचलण्याचा विचार करू नकोस. चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. कहत कबीरा दो ना मिले, एकही ले डाल. एक घे. या द्वैत पसाऱ्यात तुला दुसरं घ्यायचं नाही जमणार. कारण अद्वैत परमार्थ हे शिकवतो की या संपूर्ण जगतामध्ये एकच वस्तू ठास भरलेली आहे. एक ब्रह्म द्वितीय नास्ती किंवा नेह नानास्ती किंचन कठोपरिश्रुती आहे. दुसरी वस्तूच नाही अद्वैत परमार्थाप्रमाणे, तेव्हा दुसरं नाहीच. आणि एका जनार्दनी एकपणे देखिला. आता एकनाथ महाराज म्हणतात की हे भवानी जगदंबे, तुझ्या कृपेने मला जोगवा मागितल्यानंतर आणि त्याचा नवस फेडल्यानंतर असा अनुभव आला की आता काही दुसरं नाहीच आहे, सर्व मीच मीच मीच. हे समजते वासुदेव, माऊलींची ओवी आहे. हे समजते वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव. मग भक्तान माझी रावो, ज्ञानिया तोची. तोच भक्त तोच ज्ञानी, असा अनुभव आता आलेला आहे. हे दोन नाहीच. रामदास स्वामींना विचारा, असा अनुभव जेव्हा ऐकतो तेव्हा मनात काय चालतं? मनाच्या श्लोकात वर्णन आहे, समाप्तीच्या श्लोकांमध्ये, कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही दिसेना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निमाली. कदा ओळखी माझे दुजे दिसेना, की काही दुसरं नाहीच. जे जे वाटे ते मी ऐसे. जे जे दिसतंय ना, तुकोबा म्हणतात ते वाटत मीच आहे. हे समजते वासुदेव. वासुदेव सर्वम इति
स महात्मा सुदुर्लभहा, भगवद्गीता 7व्या अध्यायात वचन आहे. वासुदेव सर्वम इति, हे सगळं जगत वासुदेव आहे. असा दुर्लभ असतो, म्हणजे दुर्मिळ असतो महात्मा. फार एखाद्याच्या नशिबी येतं, त्यात एकनाथ महाराज त्यातले आहेत. म्हणून आपल्याला शिकवण देतात आहे. त्यांनी हे केलं आहे, सद्गुरूंची कृपा त्याच्यावर झाली आहे. म्हणून एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. त्याचा परिणाम काय झाला हे अगदी सगळ्यात समाप्तीच्या चरणात म्हणतात. जन्म मरणाचा फेरा चुकविला, की आता मला कळलंय मी माझ्या परमात्म्याशी, कृष्णाशी, जगदंबेशी ऐक्यात गेलोय ना, आता मला पुनर्जन्म नाही, जन्म मरणाचा फेराच चुकवला गेला माझा. सगळ्यात शेवटच्या चरणाचा आपण का आधी संदर्भ घेतला, आणि हेच सार आहे या अभंगाचं, की कसंही करून अद्वैत परमार्थाची सिद्धी करून देणे, शिकवणं हे संतांचं कार्य आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं, कारण वेदांत शास्त्राप्रमाणे एकंदर 3च संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक ब्रह्मसत्य आहे, 2 जगत मिथ्या आहे, आणि 3 जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. इतक्या एका शिकवण्यासाठी सर्व उपनिषद, वेद, भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, संतांचे ग्रंथ, अभंग इत्यादी यांची रचना फक्त एवढं कळण्यासाठी आहे. जीव ब्रह्मैव ना पराहा, आणि ते आपल्याला अगदी शेवटच्या चरणामध्ये एकपणे संज्ञेने सुचवून दिलं, दर्शवून दिलं. असा या अभंगाच्या शेवटच्या चरणापर्यंत अर्थ. पण सगळ्यात शेवटी अद्वैत तत्वज्ञानाची सिद्धी एकनाथ महाराजांनी या जोगव्यात सुद्धा केलेली आहे. श्रोते, सगळ्यात शेवटच्या चरणाचा आपण अर्थ आधी पाहिला. आता सुरुवातीपासून येऊ, जितक्या चरणांपर्यंत आपल्याला जायचा प्रयत्न करू आपण शेवटपर्यंत. निदान सारभूत तरी चिंतन आपल्याला करायचं आहे. अनादि निर्गुणी प्रगटली भवानी, आणि आधी बोललो आहे याच्यामध्ये शब्द महत्त्वाचे आहेत. अनादि, निर्गुणी, भवानी, मोह, तीव्रताप, निर्वाणी, जोगवा तर पाहिला अर्थ. असे काही महत्त्वाचे शब्द आहेत. जगदंबेला मागितलेला जोगवा आहे. पण एक लक्षात ठेवा, आपण मगाशी मुद्दा बोललो आहे, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. किती छान दृष्टांत देतात. तुकोबांचा अभंग आहे हा, गाठ्यात आहे. माया तेची ब्रह्म म्हणजे ब्रह्मवस्तू, आणि माया म्हणजे इथे ब्रह्म शब्दाचा ईश्वर अर्थ आहे. माया आणि ईश्वर म्हणजे माया आणि मायापती हे वेगळे नाही. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. दृष्टांत देऊन सांगतात की एखादी व्यक्ती आहे किंवा एखादा जडपदार्थही असेल, त्याला एक छाया असते का नाही. माझा स्वतःच बोलतो, सावली आहे माझी, पण माझ्याहून सावली भिन्न आहे का. समजा मी उन्हात उभा राहिलो आणि कोणाला म्हटलं बघ आता माझी सावली काही पडणार नाही, माझी सावली घरात आहे, असं नाही होऊ शकत ना. जिथे जो देह आहे, जो जडपदार्थ आहे, त्याची छाया म्हणजे सावली, जर प्रकाश तिथे भरपूर उपलब्ध असेल तर ती तिथेच आहे. प्रकाश नसेल, ऊन नसेल तर आपल्याला छाया दिसत नाही. म्हणून आपण असं म्हणणार नाही की इथे या पदार्थाला किंवा या व्यक्तीला सावली नाही आहे, छाया नाही, असं नाही आहे. प्रकाशाच्या अभावामुळे सावली दिसत नाही आहे. पण जिथे ती वस्तू आहे, जिथे तो पदार्थ आहे, जिथे व्यक्ती आहे, त्या ठिकाणी तिची सावली असतेच. हा दृष्टांत दिला आहे. जैसे अंग आणि छाया जयापरी, तसा दृष्टांत दिला आहे. सिद्धांत काय, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. आता आपल्या लक्षात येईल की हे ओवी किंवा चरणाचा अभंगाचं चरण तुकोबांच्या आपण का म्हटलं. अनादि निर्गुणी प्रगटली भवानी, हे आपल्याला थोडंसं विस्ताराने समजून घ्यायचं. अनादि शब्द एक आहे, निर्गुणी शब्द एक आहे. म्हणजे भवानी कुठे प्रगट झाली, स्वरूप तिचं, रूप अनेक आहेत. मग अशी बोललो आहे, प्रत्येक गावाला जी देवीची ठिकाण आहेत त्यांची रूपं वेगळी आहेत. अगदी कलकत्त्याच्या महाकालीपासून तर तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी ह्या सगळ्या ठिकाणच्या माहूर देवींची रूपं वेगळी आहेत. त्यांचे अवतार कथाही वेगळ्या आहेत. कोणत्या भक्तासाठी आली, कशी आली, ती 8 हातांची आहे का, 14 हातांची आहे की 16 हातांची आहे की 22 हातांची आहे, रूप वेगळे आहेत.
पण जगदंबेचं आईचं जननीचं मूळ रूप जे आहे त्याचं वर्णन इथे अनादि निर्गुणी प्रगटली भवानी. थोडंसं आपल्याला जगत उत्पत्तीच्या कार्यक्रमाकडे जावं लागेल. सगळ्या धर्मग्रंथात ते आहे, भागवतात विस्ताराने आहे, रामायणात आहे, दासबोधात आहे, ज्ञानेश्वरी. अनादि निर्गुणी प्रगटली भवानी म्हणजे कोण? जगदंबा. ती निर्गुण ब्रह्मातूनच प्रगट झाली. आता इथे भवानी शब्द जो आहे, कारण भवानीची एकंदर 3 रूपं शास्त्रांनी मानली आहेत. एक आहे मूळ माया, एक आहे गुणमाया आणि एक आहे जडमाया. अशी 3 रूपं तिची समजून घेण्यासाठी आहेत फक्त. आणि हे जेव्हा अनादि निर्गुणी प्रगटली भवानी हे मूळ मायेचं वर्णन चाललं आहे. कारण संपूर्ण जगत हा दृश्य पसारा, सगळा अनंत ब्रह्मांडाचा पसारा, किती मोठा पसारा आहे हा सगळा भगवान श्रीहरी नारायणाच्या पासून तयार झाला. कारण मागच्या वेळी जेव्हा कल्पांत होतो, प्रत्येक वेळी कल्पांत जेव्हा होतो तेव्हा सगळं हे विश्व भगवान श्रीहरीच्या हृदयाकाशात मायेचंच एक रूप, तिला प्रधान म्हणतात, त्या ठिकाणी ते ठेवलेलं असतं. अनादि कोणी असं म्हणेल का हे असं मायेचं म्हणजे जगदंबेचं पहिलं रूप जे व्यक्त होत आहे हे कधीपासून आहे? म्हणून नाथ महाराजांनी अगदी या जोगव्याची सुरुवात अनादि शब्दापासून केली आहे. अनादि शब्द त्यामुळे आपल्याला थोडासा समजून घेणं आवश्यक आहे. अनादि, अनआदि, आदि म्हणजे सुरुवात, प्रारंभ. ज्याला प्रारंभ नाही त्याला अनादि म्हणतात. आणि ज्याला प्रारंभ नसतोय त्याला शेवट नसतोय. अगदी सरळ आहे, प्रारंभ नाही तर शेवट नाही, म्हणून त्याला तिकडे अनंत म्हणतात. इकडे अनादि परमात्मा किंवा परमेश्वरी ब्रह्मतेची माया म्हटलं म्हणून ती पण मायासुद्धा ही कशी आहे? जगदंबासुद्धा ही अनादि आहे. म्हणजे तिचा प्रारंभ माहिती नाही, कुणाला माहीत नाही, शास्त्रालाही माहीत नाही, आणि तिचा शेवटही माहीत नाही. असं व्यवहारात काही दृष्टांत आपल्याला बोलता येईल का की ज्याला सुरुवातही नाही शेवट नाही? सर्वांच्या परिचयाचा साधा अगदी पहिल्या वर्गात शिकतो 5व्या असा प्रश्न असा दृष्टांत दिला वेदांताने. सरळ रेषा. एखाद्याला मुलाला सांगितलं स्केल पट्टीने सरळ रेषा काढ, थोडी न वाकडी वाकडी होता, अगदी सरळ स्ट्रेट लाईन ज्याला म्हणतात, ती लाईन काढली. आता मला सांगा, आपण तिची सुरुवात कुठे आहे? आपण म्हणाल ती त्यांनी वहीवर काढली, त्यामुळे त्याची वही जेवढी रुंदी होती तिथून त्यांनी काढली, पानभर काढली. ती तिथूनच सुरू झाली का? नाही. ती डावीकडे म्हणजे सुरुवात तिची किती तुम्हाला लांबत आहे, सरळ असेल तर ती पुन्हा गोलाकार होऊन एकमेकाला मिळणार नाही. थोडी वक्र असेल तर त्याचा फार मोठ्या प्रमाणातला सर्कल किंवा वर्तुळ तयार होईल, पण अजिबात वक्रता नाही, सरळ रेषा आहे. तिची सुरुवात कोणती सांगता येईल का? बोला आपण. ती किती वाढवता येते मागे मागे मागे. बरं, तिला शेवट आहे का? आता उजवीकडे तिला मागे पुढे 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 नेऊन कुठपर्यंत जाईल? सरळ रेषा आहे ना, ती किती वाढेल? त्यामुळे सरळ रेषा हिला सुरुवात नाही आणि तिला शेवट नाही. हे अनादि आणि अनंत शब्दाच्या या व्याख्या आहेत. इथे अनादि शब्द आहे म्हणून या ठिकाणी भवानीला अनादि म्हणतात ना. ती कुठे प्रगट झाली याचं वर्णन ऐकू आता आपण. निर्गुणी आणि अशी मांडणी आहे. या विश्वोत्पत्ती, जगत उत्पत्ती, विश्वपसाराची उत्पत्ती, चंद्र सूर्य सगळे ब्रह्मांड, अनंतकोटी ब्रह्मांड तिला म्हणतातच जगदंबेला. याची सुरुवात जर माहिती नाही तर ती काहीतरी कल्पना तर करावी लागेल ना. म्हणून अशी कल्पना केलेली आहे. आणि ती जी कल्पना आहे संकल्परूप आहे, पण संकल्प परमात्म्याचा आहे, तो सत्य संकल्प आहे. म्हणून त्याच्या मनात एक संकल्प आला, एकोहम बहुश्याम प्रजायेय इति. मी एकटा आहे, एकाकी न रमते. आणि म्हणून फक्त मनात सत्य संकल्प आला. काय भगवंताचं सामर्थ्य असेल कल्पना करा. संकल्प इच्छेचंच रूप आहे, पण त्याला सत्य संकल्पाचा दाता म्हणतात. परमात्म्याने संकल्प केला तो पूर्ण होणार नाही असं होत नाही. अहो, एका संकल्पावर सृष्टी उत्पत्ती करतो पूर्ण. इतके अनंत कोटी ब्रह्मांडाने 84 लक्ष जीव येऊन एकदम निर्माण होता फक्त. पण तोपर्यंत त्याच्या अंतःकरणात प्रधान अवस्थेमध्ये, तिला प्रधान मायाच म्हणतात, तिथे माया प्रधान नावाने जी आहे ती आता प्रगट व्हायला लागते. पण मायेचं मूळ कार्य काय माहिती आहे का?
भगवंतांच्या अंतःकरणात बीज रूपाने, मी बीज आहे. भगवान 7व्या अध्यायात म्हणाले मी बीज आहे. बीजन धर्मद्रुमस्य प्रभवतम भवता भूत आहे रामनाम. रामायणातही आहे मी बीज रूप आहे. हे बीज सकल जीवांच्या वासनांचं बीज आहे की आता केव्हा तरी याचा उद्रेक होईल, केव्हा तरी त्याला अंकुर फुटेल. तर ही जी मूळ माया आहे, तो संकल्प तिला मूळ माया म्हटलंय. हिचं एक कार्य आहे की तिने भगवंतांच्या अंतःकरणात बीज रूपाने जो सगळा संसार आहे त्याला बीजाला अंकुर आलेला येईल ना, तेव्हा तो इतका सूक्ष्म राहील सुरुवातीला. मग तो कोमेजून जाणार नाही, सुकणार नाही, सगळं तसा टवटवीत राहील. सगळ्या भूतांच्या वासना तशात सुरक्षित राहतील. म्हणून ही त्या ठिकाणी भूतबीजाची या पोटी सावली धरी असं म्हटलं मावले. त्याच्यावरी सावली धरते मूळ माया. पण भगवंतांनी मूळ मायाचं स्मरण केलं. मूळ माया संकल्परूपच आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय. आणि आता तिने जी सावली केलेली आहे, अनंत जीवांचे अनंत वासनांचे संस्कार जे भगवंतांच्या हृदयाकाशात आहे त्याला पालवी येऊ द्यावी म्हणून सावली केलेली आता ही प्रगट झाली. अनादि निर्गुणी प्रगटली भवानी. निर्देश मूळ मायेकडे आहे. इथे भवानीचा अर्थ मूळ माया असा आहे. ती भगवंतांच्या संकल्परूप प्रगट होते आणि मग तिचा पुढे पुष्कळ प्रवास आहे. मग ती गुणमाया होते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या. भगवान 7व्या अध्यायात बोलले माझी माया आहे, दैवी आहे. ही एषा गुणमयी आहे, त्रिगुणात्मिक आहे. सत्व रज तमतीचे अंग आहेत. आणि मग त्यापासून पुढे जडमाया. दागोदर त्याचं वर्णन आहे. असं ती विविध रूप मायची आहेत. पण इथे ज्याचा उल्लेख आहे अनादि निर्गुणी प्रगटली भवानी. आता अजून तिला रूप नाही, पण त्रिगुण धारण केल्यानंतर तिला मग अनेक रूप प्राप्त होतात. तसं काली आहे, कालिका आहे, भवानी आहे, जगदंबा आहे, वैष्णवी आहे, इत्यादी इत्यादी. त्यापैकी एक तिचं रूप दुर्गा हे आहे. आणि असं पुराण ग्रंथांमध्ये वर्णन आहे की जगदंबेची म्हणजे मायेची जी अनंत रूपं आहेत त्यामधलं सगळ्यात पहिलं रूप तिचं दुर्गा नावाने आहे. आणि पुराण काळातले त्याला दृष्टांत आहेत. सप्तशती ग्रंथामध्ये याचं खूप विवेचन आहे. ती दुर्गा रूपाने प्रगट झाली. सर्व देवदेवतांनी तिला आशीर्वाद दिले, आयुध दिली आणि ते सिंहावर आरूढ होऊन, हे जगदंबेच्या आरत्याच्या नवरात्रात आपण म्हणतो ना सिंहारूढ होऊन तू येशी वगैरे, त्याचे वर्णन आहे. पण त्याचा मूळ स्रोत दुर्गा सप्तशती आहे. आणि तिचं पहिलं नाव, तिचे अनेक रूपं पुढे आहेत. ती अंबा आहे, एकवीर आहे, जगदंबा आहे, कालिका आहे, वैष्णवी आहे, सावित्री आहे, पुष्कळ आहेत तिची नावं. पण तिचं पहिलं रूप जे प्रकट झालं म्हणजे सगुण साकार रूप पहिलं जगदंबेचं दुर्गा हे आहे. त्या कथेमध्ये उल्लेख आहे की तिने त्यानंतर महिषासुराचा वध केला. तो उल्लेख इथे केला नाथांनी. महिषासुर मर्दना लागून. पण आई माझ्या बाबतीत मी काय महिषासुराला मारणार नाही आहे, पण जणू काय मी महिषासुराला मारतो आहे, मारणार आहे, मारलं आहे. तो कोण आहे? मोहरूपी महिषासुर. प्रत्येक जीवाला हा मोहग्रस्त होतोच. अर्जुनाचं उदाहरण बघा, किती पराक्रमी आहे, धनुर्धर आहे, कृष्णाचा भक्त आहे, भगवंतांनी त्याचं सारथी पण केलेलं आहे. देखा नवलतया प्रभूचे, जे अद्भुत प्रेम पार्थाचे, जे सारथ्यपण भक्ताचे अर्जुनाचे करीतो असे श्रीराम. काय प्रेम हो. जगन्यता परमात्मा श्रीकृष्ण अवतार धारण केलेला अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून बसला. देखा नवलतया प्रभूचे, काय त्याचं प्रेम असेल. पण त्याही अर्जुनाला समोर सगळा काही वृत्तांत आपल्याला नाही पाहायचं आहे, पण मोह झाला हो. मोह हा झाला की समोर तर सगळे नातलग आहेत, माऊ आहे, काकी आहे, माझे गुरु आहेत, द्रोणाचार्य, भीष्म आहेत, दुर्योधन इत्यादी माझे भाऊच आहेत. आणि आता हा मोह उत्पन्न झाल्यामुळे तो मारू शकत नाही. किंग कर्तव्य मूळ झाला. जेव्हा मोह माणसाला होतो तेव्हा मनुष्य कर्तव्यापासून च्युत होतो, कर्तव्याला टाळतो, कर्तव्य करायची इच्छा होत नाही की इतक्यांना मी मारलं मला पाप लागेल इत्यादी इत्यादी. फार मोठं भाषण केलं पहिल्या अध्यायात.
मग भगवंतांनी द्वितीय अध्याय त्याला समजावून सांगितलं, जो भगवद्गीतेचा उपक्रमाचा श्लोक आहे, अशोच्यान्नन व शौचस्तम प्रज्ञावादांश भाषसे इत्यादी इत्यादी. आणि मग सगळ्यात शेवटी भगवद्गीता जिथे संपते त्याला पूर्ण समजावून सांगितलं, जीवनाचं तत्वज्ञान दिलं, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग सगळं समजून सांगितलं. आणि नंतर अर्जुनाने कबुली दिली आहे, श्रोतेहो माहिती आहे आपल्याला, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मया चित्त तिथंच मी गतसंदेहा करिष्ये वचनंत. देवा माझा मोह गेला. आणि मोह शब्दाचा अगदी शास्त्रीय भाषेत खरा अर्थ आहे अविवेक. चित्त अविवेक धारण ठेवची साखळी आहे. चित्त आधी मोहग्रस्त होतं म्हणजे अविवेकी होतं. सार असार विचार जाणत नाही की काय सार आहे, काय असार आहे, मी काय करायला हवं, कर्तव्यच्युत होतो, कळत नाही. मोह नसलेला माणूस अविवेकी होतो. आणि अविवेकी माणसाचं चित्त नेहमी शोक करतं, चिंता करतं आणि भयग्रस्त असतं. भय, शोक आणि चिंता हे भगवद्गीतेने फार छान शिकवलं द्वितीय अध्यायामध्ये. भय, शोक आणि चिंता यांनी चित्तग्रस्त असतं आणि त्यामधून मग भीती निर्माण होते अनेक गोष्टींची. त्याचं वर्णन दुसऱ्या कर्मात येणारच आहे. मग असा हा सगळा विश्वपसारा मोह महिषासुर मारण्यासाठी, महिषासुर रूपी मोह माझ्या अंतःकरणावर मारण्यासाठी, मर्दना लागून, मर्दन म्हणजे मारणे, मारण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जन्माला आलेला प्रत्येक जीव 3 तापांनी ग्रस्त असतोय. त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. इतक्या विस्ताराने आज नाही पाहायचं आपल्याला, पण 3 ताप. ताप म्हणजे त्रास, पीडा, वेदना आणि काही त्यातले पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे. आध्यात्मिक तापाचं वर्णन असंच केलेलं आहे. ऐसा आध्यात्मिक ताप, पूर्वकर्मांचा संताप, सांगता सरेना अमुप, दुःख वेगळीशीरा. अत्यंत दुःख देणारा आध्यात्मिक. तिन्हींची मांडणी छान केली आहे. असा त्रिविध तापांची करावया झाडणी संपायसाठी आई तू भक्ता लागी पावसे निर्वाणी, तू पावतेस आणि त्रिविध ताप दूर करते. आध्यात्मिक ताप एकेका वाक्यात समजून घेऊ. आपल्या शरीरातून जे येतं ना त्याला आध्यात्मिक ताप. शरीरातून जे येतं, जसं नांदणवाडी झाली, पोट दुखलं, दात ठणकला, कान दुखायला लागला, रात्री अचानक झोपेमध्ये खूपच पोट दुखतं, नाक कान डोळे केस हळूहळू चालले सावकाश, अपक्षीय धर्माप्रमाणे जातात. पण शरीराच्या आतून होणाऱ्या ज्या गोष्टीमुळे मला दुःख होतं त्याला आध्यात्मिक. ऐसा आध्यात्मिक ताप, पूर्व पापांचा संताप, पूर्वजन्मात किंवा या जन्मात आत्ताच्या क्षणाच्या आधी केलेले कर्म त्याने आध्यात्मिक ताप होतो. आदिभौतिक, जेव्हा जेव्हा जीवाला दुसऱ्या कोण्या व्यक्तीकडून, पदार्थाकडून इत्यादी इत्यादी त्रास होतो त्याला आदिभौतिक म्हणतात. सोपं आहे अगदी. पायाला ठेच लागली, पायात काटा गेला, रस्त्याने चालताना झाडाची फांदी खांद्यावर आटाळली, असे पुष्कळ गोष्टी घडतात का नाही समाजामध्ये. आपल्या बाबतीत घडतात का नाही की हा मला त्रास झाला, आपली काही इच्छा नसते पण दुसऱ्या भूताकडून, भूत म्हणजे काही फक्त जिवंत माणसं असं नाही, इतर जे जे डोळ्याला दिसतं त्याला भूत म्हणतात. दगड आहे, झाड आहे, इतर माणसं आहेत, खूप कोणी काही बोललं, दुःख होतं का नाही, त्याला आदिभौतिक. इतरांपासून, इतर भूतांपासून मला होणारं दुःख, पीडा, त्रास याला आदिभौतिक म्हणतात. आदिदैविक, दैवी आपत्ती, अतिवृष्टी, पाऊस न पडणे, भूकंप, प्रलय इत्यादी इत्यादी, अतिशय ऊन तापणे इत्यादी इत्यादी. हे सर्व तिन्ही तापांना आपल्याला जर शांत करायचं असेल तर आई जगदंबेची प्रार्थना करून तिचा जोगवाच मागायला पाहिजे. आणि असं नेहमी लक्षात ठेवा की जगदंबा आणि परमेश्वर ऐक्यात आहे. ती शक्ती आहे, परमात्मा शक्तिमान आहे. आणि शक्तिमान आणि शक्ती यांना त्यांचं नेहमी ऐक्य असतं. कोणीही व्यक्ती आपली शक्ती घरी ठेवू शकत नाही. मला सांगा, मी सहज कुठे बाहेर गेलो आणि कोणी मला म्हटलं की थोडंसं हे ढकला बरं रिक्षा थोडीशी, मी असं म्हणेन की मी नाही ढकलू शकत, माझी शक्ती घरी ठेवले लॉकरमध्ये, असं नाही होऊ शकत. जिथे शक्तिमान आहे, शक्ती त्याच्याबरोबर ऐक्यातच असते. आणि त्यामुळे शक्तिमानाला प्रार्थना करा की शक्तीला करा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. दोन्हीसुद्धा ऐक्यात असल्यामुळे भक्तांचं गाऱ्हाण ऐकतात, इच्छा पूर्ण करतात. म्हणून या ठिकाणी जगदंबेचा
केंद्रबिंदू ठेवून मागणं चाललंय, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा मारीन. एका कडव्यामध्ये उल्लेख आहे, नवविध भक्तीच्या करीन मी नवरात्रा, नवविध भक्तींच्या करीन मी नवरात्रा, करुण पोटी मागेल ज्ञानपुत्रा. नवविधा भक्तींचा उल्लेख आहे. 9 प्रकारची भक्ती करता येते असते शास्त्रामध्ये. भक्तीला कोणता पुत्र होतो? आत्मनिवेदन भक्ती आपण आठवावे. 9विधा भक्तीचा उल्लेख भागवतात आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असा श्लोक आहे. आणि हे सगळं केल्यानंतर ज्ञानरूप पुत्र होईल. ऐक शिष्य ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. भक्ती परिपूर्ण केल्यानंतर भगवंत म्हणतात भगवद्गीतेत, भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः तत्वमान तत्वतो ज्ञाता विशते. तदनंतरम भक्तीचं शेवटचं टोक ऐक्यातच भक्ती नेते हेच आहे. म्हणजे ज्ञान आणि उपासना एकच आहे समर्थ जे म्हणतात. त्याचा अर्थ आहे श्रोते हो, भक्ती सद्भाव धारण करून जर केली तर भगवान म्हणतात मला ते कळतं, भाव तोची देव. आणि त्यामुळे मी दंभ नावाचा सासरा, त्याला सासराची उपमा दिली आहे. दंभाला सासरा म्हटलं या जोग्यामध्ये, की साधारण सासू सून आणि सासरा यांचा फारसा काही तसा येत नाही संबंध, रागच करायचा. पण दंभ सासरा मारलाय मी, सांडेने त्या कुपात्र सासऱ्याचा त्याग करीन. कशामुळे? नवविधा भक्तीचा स्वीकार करून, सद्भाव अंतःकरणात भगवंताविषयी धारण करून, आणि पूर्णबोधाची घेईन मी परडी वगैरे वर्णन आहे श्रोते हो. इथे सद्गुरूंचा असा खूप स्पष्ट उल्लेख नाही आहे, पण पूर्णबोधाची परडी ह्यामध्ये सद्गुरू अपेक्षित आहेत. कारण वरती नवविधा भक्तीचं वर्णन आहे, आशा तृष्णा कामक्रोध टाळे आहेत. हे सर्व टाळण्याकरता सद्गुरूंचा पूर्ण कृपाशीर्वाद, पूर्ण कृपा, आणि सद्गुरूंच्या पूर्ण कृपेचं लक्षण आणि वर्णन जे आहे खरं म्हणजे ते तत्ववसी महावाक्याचा बोध हे आहे. ते सगळं द्वैत संपायला एवढं एकच कारण आहे. त्यानंतर भक्तांनी किंवा साधकांनी अहम ब्रह्मास्मी म्हणायचं आहे. ह्या पद्धतीने पूर्ण बोधाची घेईन मी परडी, आपण फुलाण्याला परडी घेऊन जातो ना, तर माझ्या अंतःकरणात पूर्ण बोध झाला आहे. आणि आता मी त्या दुर्डीमध्ये काहीतरी परडीत भरीन. दुर्डीमध्ये काय अद्भुत रस, इथे अद्भुत रसाचा अर्थ, रस शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. रसो वैन 6 अशी स्तुतीच आहे. प्रेम, अत्यंत प्रेमयुक्त अंतःकरणाने मी जगदंबे तुझ्याकडे आलेली आहे. मी नवस फेडेन पण माझ्यावर कृपा कर. आणि या पूर्ण अभंगात किंवा जोग्यामध्ये जितकी मागणी एकनाथ महाराजांनी आपल्यासाठी मागितलेली आहे, कामक्रोध, आशा तृष्णा, द्वैत, त्रिवेदता, हे सगळे या जीवाचे जावे आणि जीव सुखरूप व्हावा. प्रत्येकच जीव, ते तर ध्येयच आहे. आमच्या इथे भागवतात श्लोक आहे आपल्या इथे. ध्येयाची स्पष्ट निर्देश या ठिकाणी या जोग्यातही आहे. तो धर्मग्रंथात सगळीकडे आहे. तेवढंच ध्येय आहे नर्तनुसं. आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार्यच पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरिः. या जोग्याच्या अनुषंगाने हे मागणं एकनाथ महाराजांनी मागितलं आहे की आई जगदंबे, तू अनादि निर्गुणी प्रगट झाली. तुझं ते रूप आहे. तुझे आम्हाला सगुण साकार रूपे सगळे प्रिय आहेत. उपासना सगुण साकाराची करायची. नेहमी आपण सगळे लक्षात ठेवू. उपासनेसाठी सगुण साकारच लागतं. कुठला तरी एक दैवत, माऊरची देवी घ्या, सप्तशृंगी घ्या, कुठचं एक देवीचं देव प्रत्यक्ष जाणार नाही, तो फोटो घरी ठेवावा. या नवरात्र काळात ठेवतो आपण, त्याला हार करतो, त्याची पूजा करतो, प्रार्थना करतो, काही श्लोक अष्टक म्हणतो, उपासना करतो, आरती करतो, नैवेद्य प्रदान करतो. रूप अनेक, स्वरूप एकच. ते कोणतं? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ती मूळ मायाच, पुढे ती मग गुणमाया, जडमाया इत्यादी होते. पण कोणत्याही जगदंबेच्या सगुण साकार रूपामध्ये रूप वेगळी असली, त्या काळात ते अवतार घेतले. कधी भक्तासाठी घेतले, पण जगदंबेचे बहुतांश अवतार हे दैत्यांचा निर्धारण करण्याकरताच आहे. जे भगवंतांचं ब्रीद आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम.
जगदंबेनी म्हणजे अनादी निर्गुणिनी, अनादी आहे, निर्गुण याचा अर्थ गुणरहित आहे ती मूळ स्वरूपामध्ये. पण जेव्हा ती व्यक्त होते तेव्हा ती गुणांसहत येते, सगुणात साकार होते. तिच्यापासून सुरुवात करून जगदंबेच्या मूळ स्वरूपापर्यंत दर क्षणाला जायचं आहे. समजा मी फोटोची पूजा करते आहे, फोटोकडे पाहुणे हे असं रूप आहे जगदंबेचं नाही कोल्हापूरच्या, पण हिचं खरं स्वरूप अनादी असंच आहे, निर्गुणी आहे. ही भगवत शक्ती आहे, सावली आहे, अंगाने छाया जयापरी. आणि जे भगवान देऊ शकतात ते मायाही देऊ शकते. भगवान तर गीतेत म्हणाले की तशी तर माझी मायाच तरुण जायला कठीण आहे. या संसार सागरामध्ये अत्यंत विकारयुक्त अंतःकरण अविद्येमुळे जीवाचं झालेलं ते मायामोह कशाला म्हणतात? काम क्रोध षड्रिपू शोकमोह भयचिंता आणि चित्त अविवेकी होतं, मोहग्रस्त होतं. मग त्या चित्ताला पुन्हा विवेक प्राप्त करून देण्याकरता पुन्हा जगदंबाच कारणीभूत पडते. आणि जगदंबा आपल्याला संतांच्या भेटी करून देते, संत आपल्याला विवेक प्राप्त करून देतात. अविवेकातून चित्त विवेकाकडे जायला लागतं आणि विवेक परिपूर्ण झाला की पूर्ण बोध करायला सद्गुरू समर्थच असतात. पूर्ण बोधाची घेन मी परडी म्हटलंय ना, ती घेऊन मी येईन तुझ्याकडे आई आणि नवस फेडीन. पूर्ण बोधाची परडी घेऊन येईन. मला तेव्हा कळलेलं राहील की कदा ओळखी माझे दुजे दिसेना, आता दुसरं नाहीच आहे, हे सगळंच वासुदेव आहे. अशी जेव्हा माझी धारणा होईल, अशी माझी भक्ती होईल, तेव्हा आई जगदंबे मी तुझा जोगवा गात गात तुझ्याकडे येईन. श्रोते हो, ह्या जोगव्याचा एक साधारण साररूप अर्थ असा आहे. आपण हे सर्व भक्त उपासक आहात, आपण आपणहून या जोगव्याचं चिंतन मनन करावं. त्यातल्या ज्या काही संज्ञा आपल्याला उलगडता आल्या तेवढ्या आपण उलगडून पाहिल्या, आपण एक चिंतन करावं. पण एक नक्की, समर्थांच्या भाषेमध्ये सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे श्रीराम. आपल्या जीवनाचं मूळ ध्येय मी स्वतः, सगळेच जीव पण त्यात मी आपल्यापुरतं म्हणून मी स्वतः ब्रह्मरूप आहे. जीव ब्रह्मैव नापरा या वेदांताच्या शिकवणीप्रमाणे आपली उपासना त्या निर्णयापर्यंत जावी, यासाठी जगदंबेला प्रार्थना, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करावी आणि जोगवा म्हणत राहावा. बाह्य अंगाने तो म्हणावा, भजन कीर्तनात म्हणावा, पण एकांतामध्ये म्हणताना त्यातल्या सर्व पदांचा विचार करून. कधीही संत आम्हाला आपल्या मूळ ध्येयापासून विचलित होऊ देत नाही. अहेतुक दयासागर संतांना म्हटलेलं असतं. अहेतुक याचा उद्धार व्हावा, सकल जीवाचा कल्याण करण्याचा मार्ग कसा असतो दाखवणारे संत उपदेशक असतात. श्रोते हो, शारदीय नवरात्राच्या या अतिशय मंगल पर्वावरती त्या निमित्ताने काय प्रेरणा कुठून झाली माहिती नाही, परंतु अनादि निर्गुणी यावर चिंतन करावं असं एक वाटलं. म्हणून आज थोडक्यामध्ये साररूप आपण अनादि निर्गुणी प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिवेद तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन. जगदंबा एकवीरा रेणुका अंबा माता की जय. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा गोविंदा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.